श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी लीन होण्याचा दिवस. पण तुम्हाला माहीत आहे का, अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात अशी एक गुरुपौर्णिमा साजरी झाली होती, जिथे स्वामींनी आपल्या भक्ताला विश्वातील सर्वात मोठी मौल्यवान भेट दिली होती. अशी भेट जी पाहिल्यानंतर तिथले राजे महाराजेही थक्क झाले. स्वामींनी त्या गरीब भक्ताला काय दिले आणि स्वामी आपल्या भक्तांकडून गुरुपौर्णिमेला नेमकी काय अपेक्षा ठेवतात, हे हृदयस्पर्शी सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्कलकोटमध्ये स्वामींचा दरबार भरला होता. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. देशभरातून मोठे राजे, श्रीमंत सावकार स्वामींच्या दर्शनाला आले होते. कुणी सोन्याची नाणी आणली होती, कुणी हिरेजडित दागिने आणले होते, तर कुणी महागडी वस्त्रे स्वामींच्या चरणी अर्पण करत होते. स्वामी मात्र शांत बसले होते. त्यांना या सोन्या चांदीत रस नव्हता. त्याच गर्दीत मागे एक त्याचे कपडे फाटलेले म्हातारा विणकर हात उभा थरथरत होते. त्याच्याकडे स्वामींना देण्यासाठी सोन्याचे एक नाणेही नव्हते. तो गरीब भक्त हळूहळू पुढे आला. त्याने घरात स्वतःच्या हाताने विणलेला एक साधा सुती रुमाल काढला आणि अत्यंत संकोचाने स्वामींच्या चरणी ठेवला. तो रडू लागला आणि म्हणाला, देवा, माझ्याकडे सोन्या चांदीचे दागिने नाहीत, फक्त हा रुमाल आहे. कृपा करून स्वीकारा. तिथे उपस्थित असलेले श्रीमंत लोक त्या भक्ताकडे पाहून हसू लागले. पण तिथेच एक चमत्कार घडला. स्वामी अचानक उभे राहिले. त्यांनी तो साधा रुमाल हातामध्ये घेतला. तो आपल्या छातीशी लावला आणि अत्यंत प्रेमाने हसले. स्वामी ओरडून म्हणाले, अरे, तुमचे सोन्याचे दागिने मला नकोत. मला या भक्ताचा भाव हवा आहे. हा रुमाल साधी कापड नाही. यात माझ्या भक्ताचे प्रेम आणि घाम गाळलेली मेहनत विणलेली आहे. होय मित्रांनो, स्वामींना गुरुपौर्णिमेला तुमच्या पैशाची किंवा महागड्या वस्तूंची गरज नसते. त्यांना गरज असते ती तुमच्या शुद्ध भक्तीची आणि विश्वासाची. तुम्ही जिथे असाल तिथूनच मनोभावे स्वामींचे स्मरण करा. स्वामी तुमच्या सोबतच आहेत. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या इतर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.